प्रचंड मोठी अशी बैठक आज पार पडली। या बैठकीसाठी आमचं भाग्य समजतो की प्रेमसिंगजी महाराज आमचे धर्मगुरू या ठिकाणी आले आहेत आणि त्या बैठकीमध्ये हजारोच्या संख्येने बैठकीमध्ये समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होते। या बैठकीमध्ये ठराव पास झालाय। या मोर्चाचं नेतृत्व प्रेमसिंगजी महाराज यांनी करावं हे सर्वानुमते ठरलंय। दुसरं एक ठराव असं झालंय 29 सप्टेंबर रोजी अतिविराट स्वरूपाचा महामेळा एल्गार मेळावा आक्रोश मेळावा जनाक्रोश मोर्चा आपण या ठिकाणी करत आहोत आणि 5 लाखापेक्षा जास्त समाज बांधव या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये उपस्थित राहणार आहे। त्याची कार्यकारिणी गठीत करण्यात आलेली आहे आणि आम्हाला सरकारला एकच म्हणणं आहे, ज्याप्रमाणे मराठा बांधवाला तुम्ही आरक्षण दिलं ते तुमच्याच अधिकारामध्ये दिले। एका मोठ्या भावाला कोणी घर देत नाही, पूर्ण प्रॉपर्टी देत नाही, मग आम्ही जर त्या आरक्षण धारकामध्ये आमचं नाव असेल तुम्ही आम्हालाही द्यावं। आमची दुसरी सरकारला विनंती आहे की आपण त्या ठिकाणी एक ठराव पास करावा, कॅबिनेटची बैठक घ्यावी, स्वतंत्र असं या ठिकाणी संमेलन या ठिकाणी घ्यावं आणि त्या ठिकाणी त्वरित या सरकारने याचं आदिवासीमध्ये बंजारा समाज येतो याचं एक ठराव एक गॅजेटाचं अवलोकन करून बिल पास करावं आणि केंद्र सरकारला पाठवावं अशी मी सरकारला विनंती करतो। याही उपरोक्त 70 वर्षापासून ज्या सरकारने आमचे हाल केले, ज्या लोकांनी आमचे काही आरक्षण मान्य केले नाही त्यांना चेतावणी आहे, जर तुम्ही आमचा अंत पाहिला, जर तुम्ही आम्हाला त्रास द्यायचा प्रयत्न केला तर मात्र या मराठवाड्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये तुमच्या विरोधात जाऊन तुमची सरकार या जमिनीमध्ये गाडण्याची ताकद या बंजारा समाजामध्ये आहे। ते आव्हान सुद्धा आम्ही या ठिकाणी केलेलं आहे।